एज्युकर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्रामधील एमबीबीएस व बीडीएस याचा थर्ड राऊंडचा शेड्यूल आलेला आहे. थर्ड राऊंड, त्या राऊंडच्या शेड्यूल बद्दल आपण बोलणार आहोत. कशा प्रकारे असणार आहे थर्ड राऊंडचा शेड्यूल, काय आहे याच्याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. कोणी कोणी रजिस्ट्रेशन करायचं आहे, कोणाकोणाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये, या सर्वांबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आमच्या चॅनलवर नवीन जर असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीव्हीएससी, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी, सेंट्रल एमसीसी अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती भेटेल. सध्या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाची जी आहे वेनसडेला म्हणजे 8 तारखेला आपली काउन्सिलिंग सुरू होणार आहे. जे जे विद्यार्थी वेटरनरीसाठी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वेटरनरी काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. तर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही यांचे संपर्क साधू शकता. आणि याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया. तर चला आपण नोटीस बद्दल बघूया. काय नोटीस आलेली आहे ते MSCAT वर. तर बघू शकता ही नोटीस नंबर 18 आहे. डेट यूज 2025. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कॅप राऊंड 3 अँड कॅप राऊंड 3 अँड कॅप MBBS BDS 25-26. तर बघा याच्यासाठीचे जे आहे तुम्हाला इन continuation of admission process of MBBS BDS course of academic year 25-26, it is hereby notified that the centralized admission process CAP process round 2 has been completed in the 2/10/2025 as per notice 16 and 17 date 16, 19 to 13 respectively. The seat remaining vacant after CAP round will fill through the next subsequent round CAP round process 3 according to the provisional of information voucher. तर चला कॅप राऊंड 3 चा आपण बघूया कशी आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे 6 तारखेला. 6 ते 8 तारीख 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. आणि पेमेंट पण त्याच दिवसापर्यंत करून द्यायचं, रात्री 11 वाजेपर्यंत, 11:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल 9 तारखेला. थर्ड राऊंड मध्ये ज्यांनी आतापर्यंत कोणी रजिस्ट्रेशन करायचं याबद्दल बोलूया. त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आहे ते 9 तारखेला येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग 10 ते 12 तारखे 2 दिवस ऑनलाईन चॉईस फिलिंग आहे. आणि 15 तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे. आणि 16 ते 20 तारखेपर्यंत म्हणजे 4 दिवस आहेत तुम्हाला जॉईन करून घ्यायचंय. तर त्याच्यानंतर सबसिक्वेंट राऊंडचं तुम्हाला नंतर डेट येऊन जातील. तर बघा पहिल्यात महत्वाचं, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड नीड नॉट टू बी रजिस्टर्ड अगेन. ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. आता बघा कोणी ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केले पहिल्या सेकंड राऊंडला त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. फक्त एका कंडिशन मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पुन्हा करावं लागू शकतं. तर ही कंडिशन खालची आहे, बघू शकता तुम्ही. कॅन्डिडेट हू हॅव कॅन्सल्ड नॉट जॉईन्ड allotted seat in MBBS BDS cap round 2 and wish to participate in cap round 3 has to unlock the application and submit form once again and make payment from the candidate login. बघा तुम्हाला जर सेकंड राऊंडला जर कॉलेज मिळालं असेल आणि ते तुम्ही जर घेतलं नसेल, सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळाले ते तुम्ही घेतलं नाही किंवा तुम्ही नॉट जॉईन केलं म्हणजे फ्री एक्झिट घेतलं सेकंड राऊंडला, तर तुम्हाला थर्ड राऊंड साठी पुन्हा पेमेंट करावं लागणार, पुन्हा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करावं लागणार आणि पुन्हा रिसबमिट करावं लागेल. तेव्हाच तुम्ही थर्ड राऊंड साठी एलिजिबल होऊ शकता आणि तेव्हाच तुम्ही थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्यामुळे हे पॉईंट लक्षात घ्या. जर तुम्ही सेकंड राऊंडला कॉलेज जॉईन केलं नाही किंवा फ्री एक्झिट घेतले किंवा कॅन्सल केले, जॉईन केलं होतं मात्र कॅन्सल केले, पण त्या कंडिशन मध्ये तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल. द चॉईस फिल्ड बाय कॅन्डिडेट इन कॅप राऊंड 2 will be treated as null and void. All the candidates participating in cap round 3 must fill the fresh choice filling for the round. बघा कॅप राऊंड 3 साठी तुम्हाला पुन्हा चॉईस फिलिंग करावं लागेल. Candidate must be complete registration, upload required document, original scanner document within the stipulated schedule. Candidate who allotted seat in AIQ 3 will not be considered in the cap round 3 and the subsequent round for state counseling. बघा ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटासाठी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे MCC साठी, त्या विद्यार्थ्यांना जर कॉलेज भेटला असेल थर्ड राऊंडला ते स्टेट कोटाचं थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. आणि इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अलॉटेड कॉलेज इन द कॅप राऊंड थ्रू. कॅन्डिडेट हू आर allotted in the seat in cap round through will not be considered for subsequent round irrespective of their whether they join or do not join the allotted seat of the cap round 3. बघा तुम्हाला जर थर्ड राऊंड मध्ये कॉलेज भेटलं तर तुम्हाला ते कंपल्सरी जॉईन करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुढच्या राऊंड साठी एलिजिबल नसणारा तुम्ही कोणत्याही कंडिशन मध्ये तुम्हाला कॉलेज जॉईन करणं आहे म्हणजे आहे, याच्यात फ्री एक्झिट नाहीये.
already on a seat in conference will not be considered for. Candidate should also ascertain his year eligibility for admission in the various courses before filling the registration form. PWD candidates should have the claimed up quota at the time of need. They should submit the online PWD certificate issued by the one of the boards, the 16, and the GR for general administration SC/ST हे बघा. And candidate belong to reservation category must claim. बाकी रिझर्वेशनचं वगैरे सांगितलेलं आहे. तर येणारा कॅन्डिडेट शुड रजिस्टर द फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल बिफोर 7/10/2025 of the verification of the candidate eligibility. The subsequent schedule will be the above. येणारा candidate should note that they are eligible for only 15% registration quota merit. हे बाकी येणाऱ्या कोटासाठी एवढं लक्षात असू द्या. हे 3 महत्वाचे. तुम्ही जर ऑलरेडी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. पण जर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटलेलं आहे तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला या राऊंड साठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि थर्ड राऊंड मध्ये जर तुम्हाला सीट भेटली तर तुम्हाला ती कंपल्सरी जॉईन करावं लागणार. तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला सीट भेटल्यानंतर तुम्ही सबसिक्वेंट राऊंड साठी एलिजिबल नसणारा. सबसिक्वेंट राऊंड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कॅन्डिडेट जॉईन डू नॉट जॉईन द अलॉटेड सीट फॉर कॅप राऊंड 3. एवढं लक्षात असू द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल रजिस्ट्रेशन बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर आमचे संपर्क साधू शकता. धन्यवाद.